सह्याद्रीच्या कुशीतल्या धरणांमधील पाणी साठा आता झपाट्याने कमी होत असल्याने पाणी टंचाईचं संकट गडद झालंय। तीव्र ऊन, वाढतं बाष्पीभवन आणि कालव्यातून सुरू असलेल्या विसर्गामुळे धरणांची पातळी खालावली आहे। शेती आणि पिण्याच्या पाण्याचा ताण वाढल्याने पावसाळ्यापूर्वीच अनेक धरणं तळाला जाण्याची शक्यता आहे। वाढत्या तापमानामुळे धरणाच्या पाणी साठ्यात कमी होताना पाहायला मिळतोय। आपण आलो आहोत चासकमान धरणावरती। या धरणाची पाणी पातळी झपाट्याने कमी झालेली आहे। सध्या 42 अंशाच्या वरती तापमान जाते, त्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन हे मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते। तर कुकडी प्रकल्पातील 7 जलाशयी अशाच पद्धतीने पाणी हे कमी होताना दिसतंय। तर दुसऱ्या बाजूला कालव्याच्या माध्यमातून शेती आणि पिण्यासाठी हे पाण्याचा विसर्ग केला जातोय। सध्या पाणी टंचाईची गंभीर समस्या गावागावात आहे। शेती असेल, पिण्याचं पाणी असेल, हे कुठेतरी मिळत नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये एक संघर्षाचं वातावरण आहे। पाऊस पुढील काळामध्ये लांबणीवर जाईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। पाण्याचं नियोजन पुढील काळामध्ये करणं गरजेचं आहे। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, चासकमान।